नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आपल्या DMR नर्सिंग या चॅनलवर डेली DMRच्या संदर्भात, नर्सिंग संदर्भात, शासकीय किंवा खाजगी या जॉबच्या संदर्भामध्ये अपडेट घेऊन येत असतो। तर आज पहा, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। तर पहा, महाराष्ट्र शासनामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्यामध्ये जे सरळ सेवा कोट्यातील पदभरतीची जे मेन बैठक आहे त्या बैठकीच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। त्या बैठकमध्ये काय होणार आहे आणि ते बैठक काय, अगोदरच्या बैठकीमध्ये काय झाले, ह्या जागा किती निघणार आहेत आणि कोणत्या वर्गाच्या जागा निघणार आहेत, आरोग्य संदर्भामधल्या ह्या सगळ्या गोष्टी या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जातील। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण पाहायला विसरू नका। पहा, कोणाप्रती आहे पत्र? आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, त्यानंतर संचालय मुंबई पुणे जे पुण्यातला आहे आणि मुंबईचा आहे दोन्ही पण, त्यानंतर सहसंचालक आरोग्य सेवा पुणे। तर पहा, यामध्ये हे 6 तारखेचं पत्र असणार आहे। 6/6/25 आज आहे 10 तारीख, 4 दिवसापूर्वीचं हे पत्र आपल्याला सर्क्युलर वेबसाईटवर भेटलेलं आहे। तर पहा, सरळ सेवातील कोट्यातील पद भरतीच्या बाबतीची बैठक आहे। तर पहा, सरळ सेवाची ही जी वॅकन्सी आहे ही येणार तर 100% आहेच आहे, कारण वॅकन्सी खूप मोठी झालेली आहे। प्रत्येक डिपार्टमेंटला वॅकन्सी आहे। तर त्या प्रत्येक डिपार्टमेंटची वॅकन्सीच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये प्रत्येक दिवशी एक बैठक ठेवलेली आहे। तर त्या बैठकीचं मेन कारण असं आहे की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती वॅकन्सी झालेल्या आहेत आणि त्या डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी किती झालेल्या आहेत आणि त्यानंतर सरळ सेवामध्ये किती त्यांनी सँक्शन केले पाहिजे, या सगळ्या संदर्भामध्ये यांनी मीटिंग ठेवलेली आहे। तर पहा, सामान्य प्रशासनचा याच्यामध्ये जो रोजीचा पत्र पण जोडलेला आहे संदर्भासाठी। यामध्ये काय सांगतात पहा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयामध्ये 18/6 रोजी याची बैठक आयोजित केलेली आहे। मंत्रालयामध्ये 18 तारखेला याची बैठक आयोजित केलेली आहे। आता आज तारीख आहे 10 तारीख, हे 6-8 दिवसानंतर ही बैठक होणार आहे। तर ही बैठक ही प्रत्येक डिपार्टमेंटची आहे। मी सांगितल्याप्रमाणे ही 18 तारखेला आरोग्य विभागाची डिपार्टमेंट आहे। तर आज पण होती, आज महसूल खात्याची ही डिपार्टमेंटमधली मीटिंग होती। तर त्यामध्ये काय मेन्शन केले, त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट अ म्हणजे क्लास 1, B आणि C ह्या तिन्ही पदाच्या पदभरती संदर्भात सरळ सेवाच्या कोट्यातील पदाबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये सविस्तर माहितीचा संक्षिप्त सारांश हार्ड व सॉफ्ट कॉपीसह 2 दिवसात शासनास सादर करावा। आता हे 18 तारखेला मीटिंग आहे। तर मग यासाठी काय करणार आहेत मीटिंगसाठी? आता याच्यामध्ये तुम्हाला एक माहिती बाहेर येऊन जाईल की वॅकन्सी किती आहे। वॅकन्सी किती आहे ही गोष्ट आपल्याला समजून जाईल। वॅकन्सी किती आहे यानुसार तुम्ही अभ्यास करताल। तर पहा, अभ्यास हे अगोदर चालू करा, खूप महत्त्वाचं आहे। जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला लागत नाही तोपर्यंत तुमचा याच्यामध्ये सक्सेस भेटत नाही। खूप 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 महत्त्वाची गोष्ट आहे। पहा, प्रश्न असा आहे की तुम्ही काय करता, बऱ्याच वेळेस मी जे आता विद्यार्थी पाहतोय ते काय करतात, नोटिफिकेशन जेव्हा येतं, आता कॉमनच असं पाहतो मी बऱ्याच वेळेस, असंच विद्यार्थी करायला लागले। तर आता उदाहरणामध्ये नोटिफिकेशन पहा, हे नोटिफिकेशन आलं की ते काय करतात, नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यासाला लागतात। आता जाहिरात आली, अभ्यासाला लागायला चालू करणार त्यांनी। पण प्रॉब्लेम असा होतो, कोणतीही जाहिरात आल्यानंतर फक्त 1च महिना ही जाहिरात युजली थांबते, त्यानंतरच लगेच हॉल तिकीट येऊन जातं। हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला लगेच एक्झाम द्यावीच लागणार आहे, ठीक आहे। मग हे एक्झाम कंडक्ट करायला लागले तर IBPS आणि TCS, तर यांचा हे ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे हे पूर्ण प्रोसेस हे 6 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन तिकडं होऊन चाललं आहे। मग तुम्हाला याच्यासाठी वेळ भेटत नाही। अगोदर प्रश्न असा पडतोय की तुम्हाला एक्झाम कधी येणार, जेव्हा हे एक्झाम येते तेव्हा तुम्हाला वेळ भेटत नाही। मोठं सिलेबस असतं, टेक्निकल वेगळं, नॉन टेक्निकल वेगळं। त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की ही जाहिरात येणार आहे, तर तुम्ही याच्यासाठी तयारीला लागा, तयारी करा। जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्ही यामध्ये सक्सेस होणार नाही। माझा एकच उद्देश आहे, तुम्ही सेल्फ स्टडी करा, क्लासेस लावा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण अभ्यासाला लागा, ठीक आहे। तर पायामध्ये माहिती सोबत जोडलेली आहे, तर हे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। तर पुढे सांगू आपण यामध्ये की कोणत्या याची कधी मीटिंग आहे। तर पायामध्ये परत एक पत्र जोडलेलं आहे, 3 जून 2025चं पत्र आहे। तर पायामध्ये सरळ सेवेच्या कोट्यातील पदभरतीबाबतची बैठक आपल्या विभागातील खालील शासकीय कार्यालयातील गट अ पासून गट क पर्यंत सरळ सेवेची माहिती संकलित करण्यासाठी जोडलेल्या विवरणपत्रामधील वेळापत्रकानुसार माहितीनुसार बैठकी आयोजित करण्यात येत आहेत। सदर बैठकीस सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये संबंधित माहिती जे वॅकन्सी आहे त्यांची तुम्हाला सूचना देण्यात यावीत, म्हणजे तुम्हाला माहिती भरायची आहे। पहा, यामध्ये दिलेला आहे पहा, ग्रुप नेम ऑफ ग्रुप क्लास 1, क्लास 2, क्लास C, म्हणजे अ ब क ड
टोटल कॅडरमध्ये ग्रुपमध्ये किती येतात, नंबर ऑफ टोटल कॅडर, हाऊ मेनी कॅडर कॅन बी मर्ज्ड इन टू द कॉमन एक्झाम, वन एक्झाम. आता याच्यामध्ये यांचा असा प्रश्न आहे की एका एक्झाममध्ये किती कॅडर कवर करू शकतो आपण. त्यानंतर नेम ऑफ कॅडर प्रपोज टू बी मर्ज्ड, कोणते कॅडर त्याच्यामध्ये प्रपोज करून मर्ज करून एक्झाम घेतली जाऊ शकते. आता यामध्ये राजपत्र पदेमध्ये दिलेले 5-3 मध्ये खालील संवर्गाची एकत्रित परीक्षा घेण्यात यावी. मर्ज फॉलोइंग कॅडर, उपसंचालक, सहाय्यक संचालक आणि रेशीम अधिकारी श्रेणी 1 मध्ये. ठीक आहे. तर त्यानंतर यामध्ये मुख्य सचिवचा याच्यामध्ये हे आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑफ ऑल कॅडर, यामध्ये प्रत्येक तुम्हाला डिस्ट्रिक्टनुसार इथं दिलेलं आहे. कॅडर ऑफ नेममध्ये किती आहे, तर त्यानंतर पर्सेंटेज, टोटल पोस्ट किती सँक्शन आहे, तर ही खूप महत्त्वाची माहिती याच्यामध्ये भेटून जाईल तुम्हाला. जेव्हा ही मीटिंग होईल तेव्हा आपण तुम्हाला याचं मी पूर्ण डिटेल माहिती घेऊन येतो. नंबर ऑफ पोस्ट, त्यानंतर अपॉइंटमेंट, त्यानंतर ऑथॉरिटी, क्वालिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये त्यांना विचारलेलं आहे. किती कॉमन वॅकन्सी वगैरे ह्या किती निघणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर यामध्ये विवरणपत्र दिलेलं आहे. विवरणपत्रामध्ये कोणत्या कधी मीटिंग आहेत, तर 9 जूनला जे काल मीटिंग होती त्याच्यामध्ये गृह खाद्य, त्यामध्ये गृह प्रस, विशेष परिवहन आणि राज्य उत्पादन शुल्कमध्ये 11 वाजता 11 ते 1:30 पर्यंत काल मीटिंग झालेली. आज जी होती मी सांगितल्याप्रमाणे महसूल, वन, मदत, पुनर्वसन, कृषी आणि पदुम याची आज 11 ते 12:30 पर्यंत झाली आहे. त्यानंतर 12:30 ते 1:30 पर्यंत 2 भागामध्ये आज झाली आहे. हे 2 मीटिंग झाले, काल आणि आज. आता 11 तारखेला राहील लेखा, कोषागार, विक्री कर, सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि आदिवासी विभागाची, जे उद्या असणार आहे. सेम टायमिंग असेल, 2 भागामध्ये मीटिंग होईल. त्यानंतर आता याच्यामध्ये महत्त्वाचं आपलं आरोग्य विभाग आहे आणि वैद्यकीय शिक्षण 2 विभाग आहेत, म्हणजे DMR आणि DHS. ते याच्यामध्ये आहे का पाहायचं आपल्याला. उच्च शिक्षणचे आहे 12 तारखेला, जे क्रीडा आहे, महिला विकास, बालविकासन, सेम टायमिंग आहे. त्यानंतर 13 तारखेला सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, पाणी पुरवठा आणि मृद जलसंपदा विभाग, हे 13 तारखेला आहेत. त्यानंतर पुढचा आहे सोमवारी जे 16 तारखेला डायरेक्ट 3 दिवसानंतर आहे, अन्न नागरी पुरवठा, विधी व न्याय विभाग. त्यानंतर नंबर 1 आणि नंबर 2 विधीमध्ये 2 यामध्ये परत अशा डिपार्टमेंटनुसार मीटिंग होणार आहेत. त्यानंतर 17 तारखेला आहे उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म आणि ग्रामविकास, हे झाले 17 तारखेचे. आता महत्त्वाचं 18 तारखेला जे सांगल्याप्रमाणे आपण आहे जी माहिती दिली त्याप्रमाणे 18 तारखेला आपल्या महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग. याची मीटिंग 11:30 वाजता चालू होणार आहे. 12 वाजेपर्यंत 12:15 याची मीटिंग होऊन जाईल. आपल्याला त्या दिवशी माहिती याची भेटून जाईल की याच्यामध्ये काय झालं वगैरे. तुम्हाला अपडेट मी बनवून 100% व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये किती भरती आहे, त्यानंतर काय आहे, किती वॅकन्सी, सरळ सेवा कधी येईल, ही पूर्ण माहिती आपल्याला शक्यतो त्या दिवशी भेटली पाहिजे असं आपल्याला अंदाज आहे. त्यानंतर याच्यामध्ये बरेच काही दुसरे आहेत. त्यानंतर पुढचं गुरुवारी 19 तारखेला पर्यटन विभाग वगैरे, आणि एक आणखीन त्यामध्ये आहे जे आपल्या महत्त्वाचं आहे, ते म्हणजे वैद्यकीय शिक्षण, जे 41 सिरियल नंबर आहे. यामध्ये 12 ते 12:30 मीटिंग आहे. त्या दिवशी 19 तारखेला DMRची मीटिंग आहे. त्याचे पण अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करू, काय झालं ते मीटिंगमध्ये. तर हे महत्त्वाचा अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची होती. तर सरळ सेवाची ही तयारी चालू झालेली आहे भरतीची, ती DMR असेल, DHS असेल. ऑलरेडी काही महानगरपालिकेच्या आपल्याला जाहिरात भेटलेल्या आहेत. तर अभ्यासाला लागा, हेच माझा हेतू मला सांगायचं आहे तुम्हाला. तयारी करा. तुम्हाला काही पूर्ण पदभरतीची पूर्ण वॅकन्सी नाही पाहिजे, फक्त 1 सीट पाहिजे. तुमच्या एका सीटपुरतं तुम्ही अभ्यास करा, हे एवढंच माझं म्हणायचं आहे. आणि आपल्या चॅनलचा हेतू हाच आहे की जो कोणता अभ्यास करणारा होतकरू गरीब विद्यार्थी आहे त्याला माहिती भेटली पाहिजे. कारण आपल्या चॅनलमुळं एखाद्या विद्यार्थ्याला जर एकही जर नोकरी लागली तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. कारण त्याच्या लाईफमध्ये जे सेटलमेंट होईल त्या जॉबमुळं, ते खूप चांगली गोष्ट असणार आहे. कारण मला माहिती आहे, एकही दिवसाचा जर लेट झाला आपल्याला जाहिरात भेटण्यामुळं, तर त्या एका दिवसाचा पश्चाताप आपल्याला लाईफ टाईम असतो. एकही दिवस जर आपल्याला जाहिरात भेटली लेट तर. कारण ती जाहिरातली काल जर, आता उदाहरणामध्ये आज 10 तारीख आहे, आज जर एखादी जाहिरात 12 वाजेपर्यंत भरायची होती, आपल्याला आत्ता कळली, तर त्यामुळं खूप नुकसान होऊन जातं. आपण वर्षानुवर्ष अभ्यास करतो. त्यामुळं हे अपडेट पाहत राहा कोणतेही, आणि आपल्या चॅनलचं बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भेटत जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असेच अपडेट घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट ऑफ लक.